या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर लहू खैरे यांचे जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य तपासणी शिबिर सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। स्थळ हुतात्मा बाबू गेनू स्मारक म्हाळुंगे पडवळ। शिबिरातील प्रमुख वैशिष्ट्ये हाडांची तपासणी, दंत तपासणी, कान, नाक आणि घसा तपासणी। शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांचा समावेश। आमचा पत्ता जुन्नर रोड, आठवडे बाजार, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। दिनांक 26 जुलै 2024 रोजी ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एनसीसी कॅडेटने कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा केलाय। यात भित्तीपत्रकासाठी 21 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि कविता व निबंध स्पर्धांसाठी 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेचं नियोजन आदित्य गायकवाड, किरण नेहरकर, सिद्धेश वारुळे, अंजली तामचीकर, ज्ञानेश्वरी भोर, मोनिका भुजबळ, विजय वायकर, तेजस खोपडे यांनी केलं आणि या कार्यक्रमाची प्रास्ताविक व कारगिल युद्धात भारतीय लष्करानं पाकिस्तानी लष्कराचा युद्धभूमीत केलेला पराभव याविषयी ज्ञानेश्वरी भोर यांनी माहिती दिली। कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन 1999 साली लढले गेलेलं युद्ध होतं। या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित होती। तसेच या पूर्वीच्या भारत-पाकिस्तान युद्धाप्रमाणे याही युद्धात युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती। उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता। पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारनं अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्ध होतं असं जाहीर केलं। सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचं भारताच्या लक्षात आलं व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचं युद्ध सुरू झालं। ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती। अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळालं। सन 1999च्या कारगिल युद्धात भारतीय लष्करानं पाकिस्तानी लष्कराच्या युद्धभूमीत पराभव केला होता। हे कारगिल युद्ध 60 दिवस चाललं आणि 26 जुलै 1999 रोजी भारतानं पाकिस्तानचा पराभव केला, ज्याला ऑपरेशन विजय असं नाव देण्यात आलं। हा विजय मिळवताना भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले। म्हणून भारत सरकारनं ठरवलं की कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी भारतीय सैन्याचा शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो। यावर्षी महाविद्यालयाने रौप्य महोत्सव म्हणून हा दिन कारगिल विजय दिवस उत्साहानं साजरा करण्यात आलाय। ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आणि यामध्ये शिक्षक, कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होते। त्याचबरोबर एनसीसीच्या 60 कॅडेट्सने सक्रिय सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचं नियोजन महाविद्यालयातील छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉक्टर दिलीप शिवणे यांनी केलं।